इतिहास म्हणजे फक्त गौरवगाथा नाही, तो सत्य शोधण्याची एक धाडसी प्रक्रिया आहे. आणि या प्रक्रियेला निडरपणे प्रकाश झोतात आणणारं नाव म्हणजे त्र्यंबक शंकर शेजवलकर. ते भारत इतिहास संशोधक मंडळाचे सदस्य झाले आणि इथूनच त्यांच्या संशोधन प्रवासाची खरी सुरुवात झाली. याच काळात त्यांचा परिचय दत्तो वामन पोद्दार, दत्तोपंत आपटे आणि गोविंद सखाराम सरदेसाई यांसारख्या नामवंत इतिहासकारांशी झाला. 1939 साली त्यांची पुण्यातील डेक्कन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. इथे त्यांनी मराठ्यांचा इतिहास शिकवताना संशोधनाला नवी दिशा दिली. पानिपत 1761, निजाम पेशवे संबंध, दत्तोपंत आपटे व्यक्तिदर्शन ही त्यांची काही उल्लेखनीय कामं आहेत. तसंच नागपूर अफेअर्स या नावाने त्यांनी एक ऐतिहासिक कागदपत्रांचं संपादनही केलं. त्यांचं सर्वात गाजलेलं आणि प्रभावी काम म्हणजे पानिपत 1761 हा ग्रंथ. या पुस्तकात त्यांनी तिसऱ्या पानिपत युद्धाचं सखोल आणि तर्कशुद्ध विश्लेषण केलं. त्यांनी केवळ घटनांचं वर्णन केलं नाही, तर त्यामागची कारणं, लष्करी धोरणं आणि चुका यांचाही शोध घेतला. विशेष म्हणजे त्यांनी हा ग्रंथ जदुनाथ सरकारच्या मांडणीला उत्तर म्हणून लिहिला होता. नकाशे, कागदपत्र आणि प्रत्यक्ष स्थळ भेटी यांच्या आधारे त्यांनी हा अभ्यास केला, ज्यामुळे हा ग्रंथ इतिहास संशोधनातील एक महत्त्वाचा मानदंड ठरला. पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.